नमस्कार मित्रांनो. आज आपण सर्वोच्च न्यायालयाचा एक अतिशय महत्त्वाचा निकाल समजून घेणार आहोत. हा निकाल अनुकंपा नियुक्ती म्हणजे कंपॅशनेट अपॉइंटमेंट संदर्भात आहे. प्रश्न असा होता, एकदा अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाल्यानंतर उच्च पदाची मागणी करता येते का? याचाच स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणामध्ये दोन व्यक्ती मिस्टर जयपाल आणि वीरमणी या दोन व्यक्तींनी त्या ठिकाणी या दोन व्यक्तींशी निगडीत हे प्रकरण आहे. मुळात या प्रकरणामध्ये आपल्याला सार फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे, की वडिलांच्या किंवा आईच्या निधनानंतर जे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्या निधनानंतर अनुकंपावरती जी नियुक्ती आहे, त्या नियुक्तीच्या संदर्भामधले ही केस आहे आणि त्याचा निकाल आत्ता लागलेला आहे काही दिवसांपूर्वी. या निकालामध्ये काय मेन्शन केलंय? मुळात ही पार्श्वभूमी आपण पहिल्यांदा लक्षात घेऊया. पार्श्वभूमी अशी आहे, की या प्रकरणामध्ये दोन व्यक्ती म्हणजे एम. जयपाल आणि एस. वीरमणी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अनुकंपावर सफाई कामगार म्हणून जॉबला लागले. म्हणजे त्यांनी तो जॉब स्वीकारला आणि तो जॉब स्वीकारल्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे काही वर्ष सफाई कामगार म्हणून त्यांनी जॉब स्वीकारून जॉब केला आणि त्यानंतर त्यांनी असा दावा केला, की त्यांचं जे शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे, त्यानुसार ते कनिष्ठ सहाय्यक सारख्या उच्च पदावर पात्र आहेत आणि नियुक्ती मिळायला हवी आणि त्यावरती त्यांनी असं म्हटलं, की काही उमेदवारांना तशा पद्धतीने नोकरी दिलेली आहे आणि मग हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि त्यांच्या बाजूने त्या दोघांच्या बाजूने निकाल लागला आणि मग त्याला तामिळनाडू सरकारचं प्रकरण हे नंतर मग सुप्रीम कोर्टापर्यंत आलं. मुळात सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आल्यानंतर त्या ठिकाणी हे प्रकरण ऐकलं गेलं. मुळात आपण पार्श्वभूमी बघितली. याचिकाकर्त्याचं म्हणणं असं होतं, की आमची शैक्षणिक पात्रता आहे. सुरुवातीला आम्ही सफाई कामगार या पदावरती नियुक्त झालो. पण आमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे. त्यामुळे आम्हाला कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी पात्र धरण्यात यावं, असं त्यांचं म्हणणं होतं आणि ती आमच्याकडे पात्रता आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की सुरुवातीला नोकरी स्वीकारताना त्यांना कनिष्ठ सहाय्यक पदासाठी ते पात्र आहेत असा नियम आहे आणि ह्याची त्यांना माहिती नव्हती आणि आम्ही सफाई कामगार म्हणून त्यावेळेस नियुक्ती स्वीकारली. पण आमच्याकडे ती पात्रता आहे आणि म्हणून आम्हाला कनिष्ठ सहाय्यक हे पद देण्यात यावं. जेव्हा त्यांना समजलं, की त्यांच्यासारख्याच इतर पात्र व्यक्तींना उच्च पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे, त्यावेळेस त्यांनी समानतेच्या म्हणजे राइट टू इक्वॅलिटीच्या आधारावर उच्च पदाची मागणी करण्यासाठी त्यांनी तिथल्या हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी हे त्यांचं म्हणणं पटवून दिलं आणि सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील जयदीप गुप्ता यांनी असे मुद्दे त्या ठिकाणी मांडले, की अनुकंपा नियुक्ती हा कोणताही कायदेशीर हक्क नाहीये. कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबाला अचानक आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दिलेली ही एक मानवतावादी सवलत आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडलं आणि एकदा अर्जदाराने देऊ केलेलं पद स्वीकारलं आणि तो कामावर रुजू झाला, की त्याचा त्या अनुकंपा नियुक्तीचा अधिकार पूर्ण होतो. आणि कालांतराने हे आता याचा अर्थ काय होतो? सरकारी पक्षाने काय म्हटलं, की अनुकंपा ही नियुक्ती जी आहे ही कायदेशीर हक्क नाहीये. कर्मचारी एकदा त्याचं निधन झालं, की फक्त कुटुंबाला अचानक आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दिलेली ही एक मानवतावादी सवलत आहे. मुळात एकदा त्या अनुकंपाधारकाने एकदा जॉब स्वीकारला, एकदा तो कामावर रुजू झाला, की त्याचा अधिकार तिथे संपतो. या प्रकरणामध्ये मात्र त्यांनी जॉब ऑलरेडी स्वीकारलेला आहे आणि पुन्हा ते मागणी करतायत, की आम्हाला उच्च पदावरती त्या ठिकाणी नेमण्यात यावं. आता यामध्ये एम. जयपाल आणि एस. वीरमणी यांचे वडील एक्सपायर झाल्यानंतर दोघांचेही त्यांनी स्वीपर म्हणून जॉब स्वीकारला. यांची डेथ जयपाल यांची 29/2011 झाली आणि वीरमणींची 7/10/2006 झाली आणि या दोघांनीही ॲप्लिकेशन एकाने 2012 केले, 2006 केलं. जयपालला 2012 साली अपॉइंटमेंट दिली गेली आणि वीरमणीला 2007 दोघांनीही स्वीपर म्हणून त्या ठिकाणी जॉब घेतला. डेट जॉइनिंग केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पिटिशन 2015 दाखल केलं. आता त्यांचं म्हणणं आहे, की नोकरीत रुजू झाल्यानंतर 3 ते 9 वर्षाच्या मोठ्या विलंबानंतर उच्च पदाची मागणी कायद्यात बसत नाही.
एकदा कुटुंबातील व्यक्तीला नोकरी मिळाली, की त्या कुटुंबाचे आर्थिक संकट संपलेलं असतं आणि त्यामुळे पुन्हा उच्च पदावर विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं शासनाच्या वतीनं मांडलं. आणि हे प्रकरण तिथल्या मद्रास उच्च न्यायालयात गेलं. तिथे एका न्यायाधीशाच्या खंडपीठाने या ठिकाणी निर्णय दिला, की त्यांचा दावा असा होतो, की काही काळानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांची शैक्षणिक पात्रता पाहता त्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्ती मिळायला हवी होती. उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला, की एकल न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि सरकारला आदेश दिले, की या दोघांनाही काय करा, कनिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्ती द्या आणि तसेच या पदाचा पगारही त्यांना आदेशाच्या तारखेपासून मिळावा, असं न्यायालयाने त्या ठिकाणी आदेशामध्ये स्पष्ट 2016 ला निकाल दिला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा जो निर्णय आला, तो उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि 3 जुलै 2018 ला उच्च न्यायालयाच्या अ, एक खंडपीठाने एकल न्यायाधीशाने जो निर्णय दिला होता, तो त्या ठिकाणी फेटाळला. पुनर्विचार लोकन याचिका सरकारने या निर्णयावर पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. परंतु 31 जानेवारी 2023 ला ती देखील उच्च न्यायालय फेटाळली. म्हणजे ॲक्चुअली काय झालं, की त्या ठिकाणी एकल न्यायाधीशांच्या जो काही निर्णय दिला होता, तोच त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने कायम ठेवला आणि मग हे बाय डिफॉल्ट प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत आलं. आता सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही सगळी बाजू त्या ठिकाणी ऐकून घेतली आणि सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती काय निर्णय दिला, ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अशी निरीक्षणं नोंदवली, की उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा आहे. उच्च न्यायालयाने सरकारला उच्च पदावर नियुक्ती देण्याचे जे आदेश दिले होते, ते कायद्याच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालांच्या विरुद्ध होतं. अनुकंपा एकदा नियुक्ती त्यांनी सफाई कामगार म्हणून स्वीकारलेली आहे. ते कामावर रुजू देखील झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याचा हक्क पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुन्हा उच्च पदाची मागणी ते करतायत, ते चुकीचं आहे. याचिकाकर्त्यांनी नोकरीत रुजू झाल्यानंतर 3 ते 9 वर्षानंतर उच्च पदासाठी न्यायालयात धाव घेतलेली आहे. म्हणजे तो खूप मोठा विलंब देखील झालेला आहे आणि अंतिम फायनल डिसिजन असा घेतला, की सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचे सर्व आदेश त्या ठिकाणी रद्द केले आणि याचिकाकर्त्यांच्या मूळ याचिका फेटाळून लावल्या. म्हणजे हे जे प्रकरण आहे ते साधं आणि सरळ स्पष्ट आहे, की ते जे 2 व्यक्ती आहेत त्यांचे वडील एक्सपायर झाले. त्यानंतर त्या दोघांना स्वीपर म्हणून, सफाई कामगार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जॉब घेतला अनुकंपावरती आणि जॉब घेतल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आलं, की आपल्याच काही लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशननुसार सहाय्यक पदावरती ठेवण्यात आलेलं आहे आणि मग त्यांनी जवळ-जवळ बऱ्याच वर्षानंतर त्या ठिकाणी न्यायालयात धाव घेतली. स्थानिक न्यायालय, उच्च न्यायालयापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल दिला गेला. पण सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल फिरवला आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलं, की ऑलरेडी त्यांनी सफाई कामगार म्हणून नोकरी स्वीकारलेली आहे. म्हणजे याच्यातून अर्थ काय होतो, की एकदा तुम्ही अनुकंपाचा जॉब स्वीकारला, की पुन्हा तुम्हाला अनुकंपाचा त्या ठिकाणी त्यामध्ये जो काही फेरबदल आहे, तो फेरबदल करता येत नाही. कारण यांनी ऑलरेडी सफाई कामगार म्हणून जॉब स्वीकारला आणि ते त्या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी जॉब मागतायत त्यांच्या क्वालिफिकेशननुसार. तर ते डायरेक्टली त्यांना जर कनिष्ठ सहाय्यक म्हणून त्यांनी जॉब स्वीकारला असता, तर त्यामध्ये काही तथ्य होतं. परंतु त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलं, की एकदा तुम्ही जॉब स्वीकारला, की पुन्हा त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. त्यांचं जे याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं, की काहींना मिळालंय, त्यावर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं, की एकदा झालेली चूक ती पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास येऊन सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ती करावी असं तुम्हाला वाटतं का? तर असं होऊ शकत नाही आणि त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या ज्या याचिका होत्या त्या ठिकाणी फेटाळून लावल्या आणि त्या ठिकाणी सरकारच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना पूर्ववत सफाई कामगार म्हणूनच जॉब स्वीकारावा लागला. असा हा सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण असा निकाल राजेश बिंदल आणि मनमोहन यांच्या खंडपीठाने दिलेला आहे. हा निकाल 12 डिसेंबर 2025 ला देण्यात आलेला आहे. सरळ स्पष्ट आहे. अनुकंपा नोकरीच्या संदर्भामध्ये असलेला हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आपण या चॅनलवरती यासाठी मांडतोय, की अनुकंपाधारक नियुक्ती मिळवत असताना त्या ठिकाणी अनुकंपाचा जॉब स्वीकारत असताना या ठिकाणी व्यवस्थित जाणीवपूर्वक
त्या ठिकाणी तो स्वीकारणं गरजेचं आहे. कारण एकदा तुम्ही जॉब स्वीकारला आणि नंतर तुमचं क्वालिफिकेशन असून तुम्हाला नंतर वाटलं, की मी त्या पदाला सुद्धा कॅपेबल होतो, तर त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी बाददायक ठरतो आणि त्यामुळे अ, त्या ठिकाणी अनुकंपाधारकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अ, थोडक्यात स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्याचा सार तुमच्या लक्षात आला असेल. आपण जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, याचा मथितार्थ समजला असेल, तर आपण थांबूया. धन्यवाद.